एक मोठी बातमी समोर येते। मुंबई विमानतळाच्या एका शौचालयात मृत अर्भक सापडल्यानं खळबळ उडाली आहे। काल रात्री 11 ते 11:30च्या दरम्यान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवर हे अर्भक सापडलं। एका अज्ञात व्यक्तीनं हे नवजात बाळ टर्मिनल 2 च्या कचरापेटीत टाकलं होतं। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जातोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, खरं तर धक्कादायक घटना, विमानतळाच्या शौचालयात मृत अर्भक सापडलंय, काय अपडेट? ज्यावेळेस सगळं शौचालयामध्ये असलेला हा जो कचरा पेटी असते आणखी त्यातला जो सगळा रिसायकलिंग कचरा केला जातो त्यावेळेस ही घटना लक्षात आली। आणखी ही खरोखर धक्कादायक घटना मानली जाते, कारण अशा प्रकारे कारण कोणतीही आपली बॅग आणि लगेज घेऊन कोणी आतमध्ये जात असतं, आणखी आतमध्ये काही केल्यानंतर ते समजून येत नाही। पण सीसीटीव्हीचं फुटेज बारकाईनं चेक करणं चालू आहे की नेमकं कोण कोण बॅग घेऊन आतमध्ये गेले होते, कोण कोण लोक होते, की त्यांचे फेस रीडिंग सुद्धा केले जात आहे। आपल्याला माहिती की नवीन टेक्नॉलॉजी बसवण्यात आलेली आहे की ज्यामुळे एक चेहरा कॅप्चर झाला तर त्या चेहरा कॅप्चर झालेल्या चेहऱ्यावरचा सुद्धा त्याची ओळख आपल्याला ही कळू शकते। आणि याचा पहिल्यांदा उपयोग आता या एअरपोर्ट पुणे या घटनेत केला जातोय। खरं तर ही धक्कादायक घटना आहे। आणखी या घटनेला म्हणजे की कशा प्रकारे एक आपलं अर्भक सुद्धा कोणी कचरापेटीत टाकू शकतं आणि तेही अशा ठिकाणी गजबजलेल्या, हा सगळाच विषय एकंदरीत शॉकिंग आहे। पण कोणत्याही परिस्थितीत त्यांना शोधायचं यासाठी म्हणून पोलिसांचा तपास सुरू आहे। आणखी फेस ट्रेसिंग हा सगळ्यात महत्वाची प्रक्रिया, सायंटिफिक प्रक्रिया ही या ठिकाणी आता पोलिसांनी सुरू केलेली आहे। आपल्याला अपेक्षित आहे की लवकरच पोलिसांना यश मिळेल, आणखी ज्यांनी हे कृत्य केलं ते जेरबंद होतील। बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।